2019 मध्ये एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच अत्याचार केला. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण 6 वर्षांनी तोच नराधम निर्दोष सुटतो आणि सुटकेनंतर फक्त एकच प्रश्न त्याच्या मनात घोळत राहतो. माझ्या विरोधात साक्ष का दिलीस? आणि हाच राग त्याची पत्नी सुरेखाच्या जीवाला घातक ठरतो. ही घटना आहे नांदेड जिल्ह्यातील सावरगावात घडलेली हृदय पिळवटून टाकणाऱ्या हत्येची. सावरगाव भोकर तालुक्यातलं एक डोंगराळ शांत दिसणारं गाव. पण या गावच्या शांततेला 26 एप्रिल 2025 रोजी रक्तरंजित वळण मिळालं. जिथे लोक शेत, जनावरं आणि रोजच्या जीवनात रमलेले होते, तिथे अचानक सुरेखा टिळेकर नावाची महिला गायब झाली आणि काही दिवसांनी तिचा मृतदेह गावालगतच्या डोंगराळ भागात सापडला. मारुती जाधव टिळेकर वयाच्या 40शीतला एक सामान्य दिसणारा शेतकरी. बाहेरून तो साधासुधा माणूस वाटत होता, पण आतमध्ये राक्षसी प्रवृत्ती दडली होती. 2019 मध्ये त्यानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला होता. गाव हादरलं, घर उद्ध्वस्त झालं आणि पोलीस कारवाईला लागले. 28 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भोकर पोलिसांनी केवळ 48 दिवसात दोषारोप पत्र दाखल करून न्याय मिळवून दिला होता. पत्नी सुरेखा आणि मुलगी दोघींनी न्यायालयात साक्ष दिली होती आणि हाच मुद्दा पुढच्या काळात तिचा जीवघेणा ठरणार होता. 6 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केलं. कारागृहाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. तो पुन्हा गावात आला, आपल्या पत्नीपाशी. पण सुटकेनंतरच त्याचं आयुष्य शांत नव्हतं. त्याच्या मनात एकच खदखद होती, माझी बायको माझ्या विरुद्ध का बोलली? सुरेखा आपलं जीवन पुन्हा सामान्य करायचा प्रयत्न करत होती, पण मारुती मात्र राग, सूड आणि संशयाच्या विळख्यात अडकला होता. तो दिवस 26 एप्रिल 2025. मारुतीनं सुरेखाला सांगितलं, चल डोंगरावर लाकूड आणायला जाऊया. सुरेखा निरागसपणे त्याच्यासोबत निघाली. दोघं भोकर बायपास रोड लगतच्या डोंगराळ भागात पोचले. सगळीकडे शांतता, झाडांची सळसळ, कुणीही आसपास नाही. आणि इथेच तो भयानक क्षण आला. मारुतीनं दगड उचलला आणि सुरेखाच्या डोक्यावर वार केला. सुरेखा किंचाळली. मदतीला कुणीच नव्हतं. वारामागून वार होत राहिले. क्षणात ती खाली कोसळली आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला. संपूर्ण डोंगररांग साक्षीदार झाली एका निर्दयी पतीच्या पाशवी हत्येची. घरच्यांनी सुरेखा हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. पोलीस महिलेचा शोध घेत असताना भोकर बायपास डोंगरवरील एका डोंगराळ भागात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळावर जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांना अर्धवट कवटी, हातपायाचे अवशेष, केस, पैंजण, साडी, चप्पल सगळं सापडलं. ही सुरेखाच असल्याचा संशय होता. फरार असलेला पती मारुती नांदेड शहरात लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अण्णाभाऊ साठे चौकातून त्याला जेरबंद केलं. चौकशीत त्याने सगळं कबूल केलं. पत्नीने माझ्या विरोधात साक्ष दिली म्हणून मी तिला ठार केलं. गावभर शोककळा पसरली. सुरेखा एक निरपराध बाई, जिला आपल्या मुलीला न्याय द्यायचा होता, पण शेवटी स्वतःचं आयुष्य गमावलं. इथे एक प्रश्न पडतो, कायद्याने निर्दोष मुक्त केलेला मारुती खरंच निर्दोष होता का? कायदा जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा बळी ठरतात ते निरपराधच. आपल्या समाजात अजूनही स्त्री जर सत्याचा आवाज द्यायला उभी राहिली तर तिला अशा भीषण शेवटाला सामोरं जावं लागतं का? मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करणारी आई पतीच्या रागाचा बळी ठरली. समाजात अजूनही स्त्रियांचं आयुष्य पुरुषांच्या अहंकारावर अवलंबून आहे. ही वस्तुस्थिती कडू आहे. न्यायालयीन प्रक्रिया कितीही लांबली तरी गुन्हेगाराचं खरं रूप कधीच बदलत नाही. वडगावच्या त्या डोंगराळ रानात सुरेखाचा जीव दगडाने ठेचला गेला. एक पत्नी जिला न्यायालयात सत्य सांगायचं धैर्य होतं. तिने स्वतःच्या पतीविरुद्ध मुलीसाठी उभी राहण्याचं बळ दाखवलं, पण त्या धैर्याची किंमत तिला स्वतःच्या आयुष्याने चुकवावी लागली. या केसमध्ये आरोपी मारुती टिळेकर हा फक्त खून करणारा नाही, तर तो एक विश्वासघातकी पती आहे.
ज्याचं कर्तव्य होतं पत्नीचं रक्षण करणं, तोच तिचा जीव घेणारा ठरला. अशा पतीला कोणती शिक्षा मिळायला हवी? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.